ज्यावेळेला मी ज्योतिबाचा डोंगर उतरल्यानंतर या भागामध्ये शिरल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याचं खरं सौंदर्य बघायला मिळालं बरं का. हा, बऱ्याच वेळेला मी या भागामध्ये मुळीच नाही, जवळजवळ ज्योतिबाच्या पायथ्याशी आवळी म्हणून गाव आहेत, पोरले ठाणे वगैरे जे आहेत ना, तिथपर्यंत मी कीर्तनापर्यंत आलोय, कीर्तना करता आलोय. पण इथं आल्यानंतर असं जाणवलं ना, निसर्गाचं सौंदर्य बघायला मिळालं. राजस सुकुमार मदनाचा पुत्राने रवी शशी कला लोपलिया. देवाचं खरं सौंदर्य बघायचं असेल ना, देवानं निर्माण केलं नाही, निसर्ग म्हणजे देवाचं सौंदर्य आहे. हो बघा, मी विषयांतर करणार नाही, मी मूळ मुद्द्यावर येतो. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय भगवंताशी भांडतात. भगवंताशी भांडत असताना जगद्गुरु तुकोबरायांच्या जवळ ज्ञान आहे आणि अनुभव आहे. मी काय म्हणतो ऐकताय ना सर्वजण? देवाबरोबर भांडायचं असेल तर देवाबरोबर भांडण्याकरता दोन गोष्टी असाव्या लागतात. भांडण काढण्याकरता भांडणाचा मूळ विषय तुमच्या जवळ पाहिजे. भांडण करण्याकरता ज्ञान पाहिजे. आणि ज्ञानाच्या जवळ अनुभव जर असेल तर ते भांडण, तो वाद, तो संवाद पूर्णत्वाला जातो, असं वारकरी संप्रदाय म्हणतो बरं का. हा.